प्रायोजक आहेत खरं प्रमाण गोकुळ दूध. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड. यशस्वी पुरुषांची पहिली पसंती, राजारामपुरी 8वी गल्ली कोल्हापूर. काय करताय? पैसे काढतोय. एवढे? अहो ब्रँडेड कपडे घ्यायचे म्हणजे एवढे पैसे लागणारच. अहो पण ऑगस्ट सुरू झालाय. ऑगस्ट? हा, ऑगस्ट म्हणजे मान्सून सेल. आणि मान्सून सेल मध्ये ब्रँडेड कपडे मिळतात फक्त एकाच ठिकाणी. मस्त देवदर्शन झालं, आता निघण्याची तयारी करतो. पण कपडे खरेदी करणार आहेस ना? कपडे खरेदी आणि कोल्हापुरात? अरे तुला माहिती आहे ना, आपल्याला फक्त आधुनिक फॅशनचेच कपडे लागतात. आणि ते कोल्हापुरात फक्त एकाच ठिकाणी मिळतात. कुठे चाललाय? मुंबईला. कशाला? मुलाचं लग्न ठरलंय ना. नवरदेवाच्या कपडे खरेदीला चला. अहो पण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नवरदेव दालन कोल्हापुरातच तर आहे. नवरदेवाचे कपडे मिळतात, आधुनिक फॅशनचे कपडे मिळतात, ब्रँडेड कपडे मिळतात. हो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या आधुनिक फॅशनच्या कपड्यांवर 10 ते 50% डिस्काउंट मिळवा 1 ऑगस्ट पासून, म्हणजेच बालाजीच्या मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन, राजारामपुरी 8वी गल्ली कोल्हापूर. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या. परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याची महाराष्ट्राला खंत. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम उभे. दिंडनेरलीच्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. निवडणुकीचे वेध लागल्याचे संकेत. बहीण भावांचं नातं जपणारा रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहानं साजरा. आणि निष्पाप वासरं आणि रेडकू कत्तलखान्यात नेणाऱ्या हौदा रिक्षाला चंद्रेनजीक अपघात. संतप्त जमावाकडून एकाला मारहाण तर दोघे पळून जाण्यात यशस्वी. सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं
तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMAT क्लास ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विज्ञानवादी कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला धक्का बसला असून दाभोळकर यांच्या हत्येनं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ आज सकाळी 7च्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी दाभोळकर यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते जागीच ठार झाले. बी न्यूजच्या संवाद प्रतिवाद या उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपली परखड पण अभ्यासू मतं स्पष्ट मांडली होती. बी न्यूज परिवाराशी दाभोळकर यांचा घनिष्ठ संबंध होता. अंधश्रद्धा, भोंदूगिरी, बुवाबाजी यावर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून तुटून पडणारे, प्रहार करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. स्वतः MBBS डॉक्टर असलेल्या दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीची वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ उभी केली. प्रचंड व्यासंग, अभ्यासू वृत्ती, मुद्देसूद विवेचन आणि परखड पण प्रामाणिक मतं यामुळे नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्राच्या पुरोगामी वाटचालीतील खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. जादूटोना विधेयक मंजूर व्हावं यासाठी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ ते सातत्यानं पाठपुरावा करत होते. स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असलेले आणि अंधश्रद्धेला मूठ माती द्या असं कळकळीनं सांगणारे डॉक्टर दाभोळकर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले पण डगमगले नाहीत. भक्कम वैचारिक अधिष्ठान, त्याला विज्ञानाची जोड, तर्कसंगत मांडणी यामुळे दाभोळकरांनी उभ्या महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीला गती दिली, दिशा दिली. अशा या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर आज गोळीबार झाला. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळ्या झाडल्या. 2 गोळ्या दाभोळकरांच्या डोक्यात घुसल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येची बातमी सबंध महाराष्ट्रात पसरली आणि पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. सर्वच वृत्तवाहिन्यांवर डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाची बातमी झळकली आणि परिवर्तनवादी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता हादरून गेला. साधना ट्रस्टचे प्रमुख असलेले डॉक्टर दाभोळकर यांचा मृतदेह सायंकाळी साताऱ्यातील त्यांच्या घरी आणण्यात आला. साताऱ्यातच त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान डॉक्टर दाभोळकर यांचा बी न्यूज परिवाराशी घनिष्ठ संबंध होता. बी न्यूजच्या संवाद प्रतिवाद या कार्यक्रमात ते 2 वेळा सहभागी झाले होते. तर अनेक वेळा ते आपली मतं मांडून कधी मार्गदर्शक तर कधी सल्लागार या नात्यानं ते आपली भूमिका मांडायचे. पत्रकारितेची गरज, दिशा या विषयावरही ते भरभरून बोलायचे. अशा या निष्ठावंत सैनिकाची हत्या होणं ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आहे. दरम्यान डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येची बातमी कळताच कोल्हापुरातील त्यांचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार अक्षरशः उन्मळून पडला. डॉक्टर दाभोळकर यांचं कोल्हापुरात नेहमीच येणं असायचं. कोल्हापुरातील अनेक परिवर्तनवादी, पर्यावरणवादी आणि विज्ञानवादी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीमुळे हे सारे जण अस्वस्थ झालेत. दाभोळकर यांची हत्या केली असली तरी त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण चिरंतन राहील आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरेल. आता तरी सरकारनं जादूटोणा विधेयकाबाबत गांभीर्याने विचार करून ते संमत करावं अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. तर कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दाभोळकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून मारेकरांच्या शोधासाठी सरकार तातडीनं कठोर पावलं उचलत असल्याचं सांगितलं. सनातनी विचाराचे जे फॅसिस्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की माणसाला ठार मारलं तर त्यांचे विचार मारता येतील, पण ते शक्य होत नाही. त्यांनी त्यांच्या काढलेल्या पत्रकामधून सतत दाभोळकरांच्याबद्दल खोटे आणि विपर्यस्त, अत्यंत निखालस खोटे अशा तऱ्हेचा प्रचार त्यांचा सतत चालू असतो. द्वेषपूर्ण प्रचार चालू असतो. अशा द्वेषामधून काही मूर्ख असणारी तरुण पोरं त्याच्या मागे नादी लागतात आणि मग खोळ्यासारखा अशा तऱ्हेचं काहीतरी कृत्य करतात. हा सुद्धा प्रकार त्यातलाच आहे असं आम्हाला वाटतंय.
आणि म्हणून पोलिसांनी याचा तपास त्वरेनं अगदी करायला पाहिजे की ज्यामधून अशा फॅसिस्ट शक्ती बाहेर पडतील. आणि तो हल्ला एका दाभोळकरांना मारून हा समाप्त होणार नाही. हजारो दाभोळकर त्यातून निर्माण होतील आणि हा लढा तेवतर राहील, त्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. येत्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा होणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. जे लोक हे करायला लागलेत त्यांना अकाबूत आणणं हे सरकारचं काम आहे. सरकारनं त्यांना पकडून त्यांच्या संघटनांची नावं, त्यांच्या ज्या पक्षांची नावं ही जाहीर करायला पाहिजेत, समाजापुढे ते आणायला पाहिजेत आणि समाजापासून त्यांना आयसोलेट करायला पाहिजे. हीच खरी त्या दाभोळकरांना आदरांजली होईल. अलीकडच्या काळामध्ये सनातन प्रभातची मंडळी नरेंद्र दाभोळकरांच्यावर अतिशय विषारी टीका करत होती आणि वेगवेगळ्या रीतीनं त्यांच्या विरुद्ध प्रचार करत होती. महात्मा गांधींचा सुद्धा जो खून झाला तो ज्या प्रवृत्तीने केला त्याच प्रवृत्ती, तीच विचारधारा याच्या मागे असावी असं माझ्यासारख्याला वाटतं. दाभोळकर हे विवेकवादी होते आणि अतिशय संयमीग्रस्त होते. टोकाची त्यांच्यावर केलेली टीकासुद्धा त्यांनी समजावून घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. असा एक महाराष्ट्रातला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सर्वश्रेष्ठ कार्यकर्ता आणि केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचाच नव्हे तर एकूणच पुरोगामी चळवळीमध्ये मोठं कार्य केलेला एक कार्यकर्ता, विचारवंत, कृतिवंत हा आमच्यातनं गेला. बंदुकीनं माणसाचा जीव घेता येतो, पण जो विचार आहे तो बंदुकीनं संपणार नाही आहे. दाभोळकरांचं कोल्हापूरशी जे काही नातं होतं ते कोल्हापुरात रंकाळ्यावरती सुरू झालेली जी निर्माल्य आणि मूर्तिदानाची जी चळवळ होती ती 1988ला सुरू झाली. दाभोळकरांनी 1996पासून ती महाराष्ट्रभर नेली आणि हे कोल्हापूर पासून सुरू झालेलं विचारांचं जे हे आहे ते संपणार नाही आहे. आणि याच पद्धतीने दाभोळकरांचे इतर विचारसुद्धा जे होते ते सतत राहतील आणि ते चालू ठेवणं, ते काम चालू ठेवणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. अतिवृष्टी आणि दुष्काळानं हानी पोहोचलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापुरात दिली. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूरच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून प्रगत औद्योगिक नगरी ही कोल्हापूरची ओळख पुन्हा एकदा शासन करून देईल असंही नामदार चव्हाण यांनी जाहीर केलं. देशाला 21व्या शतकात नेण्याचं स्वप्न बाळगलेले माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष PN पाटील हे दरवर्षी कोल्हापूर ते दिंडनेरली ही 15 किलोमीटरची सद्भावना दौड आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करतात. त्यांच्या या उपक्रमाचं यंदाचं 20वं वर्ष आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडनेरली इथल्या राजीवजी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर सद्भावना दिनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नांदी ठरणारा झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र शासनानं गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा धावता आढावाच घेतला. विकास हाच काँग्रेसचा मूळ राजकीय पाया असल्यामुळे महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. अनेक ठिकाणी खासगीकरणातून विकास कामं होत आहेत असं मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितलं. राज्यात पडलेला दुष्काळ, काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा दिलासाही मुख्यमंत्र्यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकास कामांना शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून भविष्यातही कोल्हापूरला विकास कामांच्या माध्यमातून प्रगत औद्योगिक नगरी बनवू आणि कोल्हापूरचं सुवर्ण वैभव पुन्हा मिळवून देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. त्याचबरोबर पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न, अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे. ही कामं जी मार्गी लागलेली आहे, आणखी बरीच कामं आहेत. ही कामं आम्ही पूर्ण करून कोल्हापूरला एक प्रगत अशी औद्योगिक नगरी, जे पूर्वीचं कोल्हापूरचं वैभव होतं, एक विद्यानगरी, एक औद्योगिक शहर, रोजगाराची संधी, एक शैक्षणिक सुविधाने संपन्न शहर, सांस्कृतिक वारसा जपणारं शहर, इतिहास जपणारं शहर आणि असा जो कोल्हापूरचा जो इतिहास आहे, परंपरा आहे, ती राखून ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने ते निश्चित करणार आहोत. केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या वतीनं जमीन धारणेसंबंधी माहिती मागवण्यात आली आहे.
या माहितीमुळे राज्यातील जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावित लँड सिलिंगचा नियम महाराष्ट्राला लागू करू नये असं आपण स्पष्टपणे केंद्र सरकारला कळवलं आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र या बाबतीतले एक अत्यंत प्रगत राष्ट्र आहे. जमिनीच्या बद्दलचे कायदे करायचे सर्व अधिकार राज्य सरकारला आहेत, केंद्र सरकारला ते अधिकार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने सल्ला विचारला, केंद्रानं आमची मतं विचारलेत, आम्ही त्यांना आमची मतं कळवू. पण स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की कुळ कायद्यामध्ये किंवा सिलिंगच्या कायद्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वाचे लँड रिफॉर्मचे कायदे आहेत, जमिनीच्या बद्दलचे जे कायदे आहेत त्यामध्ये काहीही बदल करायची गरज नाही. त्यामुळे कितीही चर्चा चालली तरी आम्ही आमची मतं स्पष्टपणे नोंदवू. पण त्यामध्ये इतर राज्यांना गरज असेल तिथे 500 1000 एकर जमीन लोकांच्याकडे आहे, तिथे जरूर अवश्य त्या सुधारणा केल्या पाहिजे. महाराष्ट्रात तशा प्रकारचा बदल करायची काही आवश्यकता नाही. या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कमी आणि राजकीय परिस्थितीवर अधिकच चर्चा आणि टोलेबाजी रंगली. याची दखल घेत मुख्यमंत्री चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. एवढं सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये काँग्रेसला लोकसभेला जेवढ्या जागा मिळाल्या, विजय झाल्या, त्यापेक्षाही जास्त जागा आम्ही निश्चितपणे निवडून आणणार आहोत. आणि राज्याला पुरोगामी विचार कायम ठेवून एक पारदर्शक स्वच्छ प्रशासन देऊन, एक चांगलं प्रशासन देऊन या राज्याची प्रगती करण्याचा मी जो प्रयत्न केला तो मी चालू ठेवणार आहे. त्यामध्ये तुमची सर्वांची साथ पाहिजे. राजीव गांधी यांच्या रूपानं दूरदृष्टी असणारा नेता देशाला मिळाला होता. सन 1991च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतः तयार केलेला निवडणूक जाहीरनामा हा देशाला नवी दिशा देणारा ठरला. त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असल्याचंही नामदार चव्हाण यांनी नमूद केलं. याच कार्यक्रमात सोनिया शाने दिवाण, धनाजी पाटील, अबू शेख यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. प्राध्यापक डॉक्टर राजेखान शाने दिवाण लिखित यशवंतराव चव्हाण यांची वैचारिकता या पुस्तकाचं प्रकाशनही मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झालं. संभाजीराव पाटील, तानाजी पाटील, तुकाराम रायकर, निवास शिंदे, जीवन राजपूत, गुंडा पाटील आदी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नामदार हर्षवर्धन पाटील, पी.एन. पाटील, गृहराज्यमंत्री पाटील यांची भाषणं झाली. सूतगिरणीशी संबंधित पी.एन. पाटील यांनी केलेल्या मागण्यांचा शासन विचार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मेळाव्याला माजी आमदार मालोजीराजे, संजय बाबा घाटगे, प्रकाश आवाडे, बजरंग देसाई यांच्यासह गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, महापौर प्रतिभा नाईक-नवरे, आनंदराव पाटील चुवेकर, माजी खासदार कलापण्णा आवाडे, अरुण डोंगळे, सातारा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहीण भावातील पवित्र नात्याची वीण दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज घरोघरी अत्यंत उत्साही वातावरणात रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. बहिणींनी लाडक्या भाऊरायाच्या हातात राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. विविध संस्था संघटनांच्या वतीनं रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करण्यात आला. बहीण भावांचं नातं अधिक दृढ करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या लाडक्या बंधुरायाच्या हातात स्नेहाचा धागा बांधते आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवते. ओवाळणी म्हणून भाऊराया आपल्या बहिणीला आपुलकीची भेट देत असतो. बहीण भावातील पवित्र नातेबंध वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा हा सोहळा आज आनंदी वातावरणात घरोघरी संपन्न झाला. पाटासभोवती आकर्षक रांगोळी, प्रज्वलित झालेल्या समया अशा मंगलमय वातावरणात हा सोहळा घरोघरी साजरा झाला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं रक्षाबंधनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना राखी बांधून शांतीचा संदेश देण्यात आला. बी.के. सुवर्णा बहेंजी आणि रश्मी बहेंजी यांनी बी न्यूजचे कार्यकारी संपादक चारुदत्त जोशी, वृत्तसंपादक विजय कुंभार, वृत्त समन्वयक अमोल माळी, बाळासाहेब कोळेकर, सनी भवड, संजय कदम यांना राखी बांधली. मानवानं विकारांवर मुक्ती मिळवली तरच निकोप समाज निर्माण होईल असं मत बी.के. सुवर्णा बहेंजी यांनी नमूद केलं. फुलेवाडी इथल्या मुद्दाम ग्रुपच्या वतीनं अंध शाळेमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अंध विद्यार्थ्यांकडून राख्या बांधून घेतल्या, तर ग्रुपच्या महिला आणि मुलींनी अंध विद्यार्थ्यांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला. या ग्रुपच्या वतीनं अंध विद्यार्थ्यांना मिठाई देऊन त्यांचं तोंड गोड करण्यात आलं. यावेळी मुद्दाम ग्रुपचे संदीप नलवडे, फिरोज झारी, शोएब बोगडे, ओंकार खाबडे, वंदना मगदूम, सुनीता नलवडे, राधाबाई मोरे आदी उपस्थित होत्या. महावीर महाविद्यालयातील 6 महाराष्ट्र बटालियनच्या छात्रांनी नागरी प्रश्न सोडवणुकीची मागणी करत आगळा वेगळा रक्षाबंधन सण साजरा केला.
एनसीसीच्या छात्रांनी महापौर प्रतिभा नाईक-नवरे, उपायुक्त संजय हेरवाळे, स्थायी सभापती रमेश पोवार, राजू लाटकर, सहाय्यक अभियंता उमेश रणदिवे आदींना राख्या बांधून नागरी प्रश्नाचा जागर केला. 6 महाराष्ट्र बटालियनच्या वतीनं गेली 27 वर्ष सामाजिक प्रश्नावर रक्षाबंधनाचा उपक्रम केला जात असल्याचं मेजर डॉक्टर रूपा शहा यांनी सांगितलं. रंकाळा तलाव, जल आणि मल निस्सारण प्रक्रिया, अपंग आणि वृद्धांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकसहभागातून नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन महापौर प्रतिभा नाईक-नवरे यांनी दिलं. यावेळी कोमल पाटील, दीपा माळी, भाग्यश्री दुर्गुळे, सन्मती चितळे आदींसह एनसीसी छात्र उपस्थित होते. पन्हाळा इथं दिलीपसिंह राजे घाटगे बालग्राममध्ये ताराराणी महिला मंडळाच्या वतीनं अनाथ मुलांचं औक्षण करून त्यांच्या हातात राखी बांधण्यात आली. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमित्रा उदाळे, उपाध्यक्षा सुरेखा उदाळे, संध्या गवळी, पूनम पवार, अनिता सरनाईक उपस्थित होत्या. कळे इथल्या गुरुवर्य शिक्षण संस्थेमधील मतिमंद मुलांनाही महिला मंडळाच्या वतीनं राखी बांधण्यात आली. महाद्वार रोड परिसरातील तरुणांनी मतिमंद शाळेसाठी धान्य स्वरूपात मदत केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सर्जेराव पाटील, संस्थेचे संचालक राजेंद्र वाघमारे, सुभाष पाटील, विजय पाटील, बाजीराव कुंभार उपस्थित होते. पती पत्नीच्या भांडणात निष्पाप निरागस आर्यन या 1.25 वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून करणाऱ्या ज्योती शिरीष सासने हिला आज न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निरपराध बालकाची मातेनंच हत्या केल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील इथल्या ज्योती सासने हिनं 2 दिवसांपूर्वी आपल्या 1.25 वर्षाच्या आर्यन या बालकाचा गळा आवळून खून केला. दागिन्याच्या लोभानं अज्ञात चोरट्यांनी आपल्या मुलाचा खून केल्याचा कांगावा ज्योती सासने हिनं घटनेच्या दिवशी केला होता. पण अवघ्या 24 तासातच पोलिसांनी तिचा कांगावा फोल ठरवला. मद्यपी आणि संशयपतीच्या जाचाला कंटाळून तसंच मनाविरुद्ध लादलेलं मातृत्व यातूनच आलेल्या नैराश्यातून ज्योती सासने हिनं आर्यनचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात सिद्ध झालंय. याबद्दल पोलिसांनी तिला सोमवारी रात्री अटक केली. आज तिला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं 26 ऑगस्टपर्यंत तिची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आईनं स्फोटच्या गोळ्याचा खून केल्यानं शहरवासियांना धक्का बसला आहे. या घटनेची चर्चा आजही दिवसभर शहरात सुरू होती. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. हजारो भाविकांनी देवाचं दर्शन घेऊन कृष्णा नदीत नारळ अर्पण केले. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आज दिवसभर भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवाचं दर्शन घेऊन भाविकांनी कृष्णा नदीची पूजा करून नारळ अर्पण केले. पौर्णिमेनिमित्त मंदिरात पहाटे पूजा, आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. गर्दीच्या दृष्टीनं देवस्थान समितीच्या वतीनं दर्शनासाठी 3 रांगा करण्यात आल्या होत्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय बनलं होतं. कृष्णा नदीत अर्पण करण्यात येणारे नारळ घेण्यासाठी काही हौशी तरुण नदीपात्रात तळ ठोकून होते. आज दिवसभर हजारो भाविकांनी दत्त दर्शन घेतलं. नारळी पौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी इथं नारळांची मोठी उलाढाल झाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे आंबोली. सह्याद्री डोंगररांगांच्या शृंखलेत वसलेलं आंबोली हे हिल स्टेशन म्हणजे आल्हाददायक हवा, निसर्गाचं वैभव आणि जैवविविधतेचा खजिना. कोल्हापूरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोलीत पावसाळी पर्यटनाला प्रचंड गर्दी होते. विशेषतः आंबोलीचा धबधबा प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणी अशी काही निसर्गरम्य स्थळं आणि प्राचीन मंदिरं आहेत जी आजही अनेकांना माहिती नाहीत. आंबोलीचं निसर्ग वैभव हौशी पर्यटकांनी पाहावं यासाठी बी न्यूजची ही विशेष मालिका आजपासून. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेलं आंबोली हे पर्यटनाचं ठिकाण अनेकांना नक्कीच माहिती आहे. म्हणून तर दिवसेंदिवस आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते. पण अनेक जण आंबोलीत येतात ते इथल्या प्रसिद्ध अशा घाटातील धबधब्याखाली भिजायला. पण या आंबोलीत डोंगरदऱ्यांच्या कुशीत अनेक पुरातन मंदिरं, निसर्गरम्य स्थळं आहेत ज्याकडे फारसं कोणी फिरकत नाही.
हिरण्यकेशी इथं भगवान शंकराचं प्राचीन मंदिर आहे. एक छोटा लोखंडी पूल पार करून या मंदिराकडे जावं लागतं. डोंगराच्या कुशीत असणाऱ्या मंदिराच्या मार्गावर पाण्याचे छोटे छोटे प्रवाह सुद्धा मन प्रसन्न करतात. थोडं अंतर चालून पुढे गेल्यावर मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. या मंदिरात भगवान शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस हिरण्यकेशी नदीचा उगम पाहायला मिळतो. या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे या नदीचा उगम पूर्वेला असूनही ती पूर्व दिशेलाच वाहते. इथून काही अंतरावर 300 मीटर रुंदीची गुहा असून या गुहेत 7 विहिरी आहेत. 7व्या विहिरीत चमत्कारिकरित्या सूर्यप्रकाश पोहोचत असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं. त्याचबरोबर राघवेश्वर या ठिकाणी एक स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. मंदिराचं शिखर हे उत्तम वास्तुकलेचा नमुना दाखवतं. अंबोली हे धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळ सुद्धा आहे हे या मंदिरामुळे जाणवतं. अंबोलीच्या ट्रिपचा दुसरा भाग उद्या पाहूया. कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर चंद्रेपाटी इथं कत्तलखान्याकडे वासरं घेऊन जाणाऱ्या हौदा रिक्षानं मोटरसायकलला धडक दिली. ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी त्या रिक्षामध्ये पाहिलं असता पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत वासरं आढळून आली. ही वासरं घेऊन जाणारे 2 जण पळून गेले तर एकाला ग्रामस्थांनी चांगला चोप दिला. राधानगरी तालुक्यातील चंद्रे फाट्यावरून कोल्हापूरकडे वासरं आणि रेडकू घेऊन हौदा रिक्षा चालली होती. यावेळी समोरून येणाऱ्या मोटरसायकलला रिक्षाची धडक बसली. त्यामध्ये मोटरसायकलचं मोठं नुकसान झालं. त्या रिक्षात 3 जण व्यापारी होते. त्यांनी मोटरसायकल स्वाराला पोलिसात तक्रार करू नका, तुमचं झालेलं नुकसान देतो असं सांगितलं. त्यामुळे घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थ आणि शिवसैनिकांना शंका आली. त्यांनी रिक्षाची झडती घेतली असता 10 ते 12 दिवसांची कवळी वासरं आणि रेडकू तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आली. ही वासरं ओरडू नये म्हणून हा उपाय या व्यापाऱ्यांनी केला होता. आपलं बिंग फुटणार या भीतीनं रिक्षातील 3घांनीही शेतातून पळण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. यामध्ये आयाज नूर मोहम्मद बेपारी हा सापडला तर 2 जण पळून गेले. संतप्त ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी बेपारी याला चांगला चोप दिला. ग्रामीण भागातील कवळी वासरं एजंटांच्या मदतीनं घेऊन ती वडगाव इथल्या कत्तलखान्याकडे नेली जातात असं बेपारी यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसैनिक अधिकच संतप्त झाले. ग्रामीण भागात हा व्यवसाय जोरात सुरू असून यापूर्वी अनेक वेळा कत्तलखान्याकडे जाणारी वाहनं पकडून पोलिसांकडे दिली तरी कठोर कारवाई होत नाही. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गारगोटी कोल्हापूर रोडवर चंद्रेफाटा येथे शबीर व्यापारी हे सतत रेडका करत आहे. तर आज सकाळी 10 दरम्यान टिटवे येथील मोटरसायकलवाला तर ठोकरून रिक्षाचा हे केलं, म्हणजे गाडी लुसका करून पळून जात होता. त्या रिक्षात शबीर व्यापारी हा कोल्हापूर सदर व्हायला व्यक्ती आहे. ती वेळची वेळी 2-3 वेळा पकडून देऊन सुद्धा बऱ्याच वेळा पकडलेला. वारीनुसार आज सकाळी तो रेडका घेऊन जातला पकडला. चंद्रफाटा येथे शिवसैनिक व गावस्थांनी पकडून त्या धरून टोप मार दिला. मुख्य रस्त्यावर तब्बल 4 तास हा गोंधळ सुरू होता. पण सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस या ठिकाणी आले सुद्धा नव्हते. गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सातत्यानं हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असली तरी पोलीस यंत्रणा याबाबत गांभीर्यानं बघायला तयार नाही. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. कळंबा तलाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची 10 कोटी रुपयांची घोषणा. कुविख्यात गुंड भरत त्यागी हत्येतील आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड संपन्न. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी,
मेन रोड कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरुनानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि 10 साड्या मिळणार फक्त ₹300. नवा आरंभ चैतन्याचा, नवी संकल्पना गुणवत्तेची, नवा आधार आपुलकीचा. ॲस्टर आधार हॉस्पिटल. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार. कोल्हापूरकरांचे विश्वसनीय आधार हॉस्पिटल आता नव्या स्वरूपात. ॲस्टर आधार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची, ठेव आहे विश्वासाची. हॅलो, 6 वाजलेत, येताय ना? हो निघतोय. सर निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज? सर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर निघू? घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही एसी डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. महागाई आकाशाला भिडत चाललीये, पण ऐपत नसतानाही रोगांवर उपचार घ्यावाच लागतो. नवीन पाहुणा जन्माला येताना काही वेळा सिझेरियनचा खर्च करावाच लागतो. अनपेक्षित येणारे आजार, अपघातासारखे प्रसंग तर कुटुंबियांना संकटात नेतात. ध्यानीमनी नसतानाही करावे लागणारे औषधोपचार आणि ऑपरेशन्स
तर घाबरवून टाकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही, अस्वस्थ होण्याची वेळ येणार नाही, कारण सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन आला आहे रुग्ण सेवेचा धर्म, अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचं मर्म. स्त्रीरोग, प्रसूती, लहान मुलांचे आजार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अशी सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आहेत तज्ञ डॉक्टर्स, सर्वोत्कृष्ट उपकरणं, साधनं आणि परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा देणारं सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णालय नव्हे तर रुग्णाधार. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. लक्ष किरण लेसर सेंटर. लक्ष किरण म्हणजे एक वेदनारहित, खात्रीचा आणि कायमस्वरूपी लेसर उपचार. नकोसो गोंधळ, आता नॅनो लेसरनं अलगद घालवा. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी परमनंट हेअर रिमूव्हल, तेही डायोड लेसरने. तारुण्य पिटिका, त्यांचे डाग आणि व्रणांसाठी IPL लेसर. लाशांकरता जगातील शक्तिशाली लेसर भारतात सर्वप्रथम लक्ष किरण कडेच. वांगाचे डाग जणू सौंदर्याला ग्रहण, त्यावर उपाय निखळ लक्ष किरण. चेहरा आणि शरीरावरील व्रण प्लास्टिक सर्जरीने घालवा. मुलांमधील हिमांजोमाच्या गाठी वाढण्याआधीच लेसरनं घालवा. लेसरनं लाल लासे जाऊन त्वचा अगदी पूर्वीसारखीच होते. जाड व्रण आणि किलॉइड्सच्या गाठी लक्ष किरण तर आहे त्याचसाठी. फ्रेकल्स आणि तिळांवर करा लेसरचा मारा. 2च सत्रात होईल उजळ चेहरा. व्हेरिकोज वेन्ससाठी विना ऑपरेशन रामबाण उपाय एंडोव्हेनस लेसर. लायपोसेक्शन तसंच इतर कॉस्मेटिक सर्जरींसाठी तज्ञ अनुभवी प्लास्टिक सर्जनना प्रत्यक्ष भेटा. लक्ष किरण, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94 22 95 22 95. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. रिक्षा दरकता श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये. DS मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे.
सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो डीएसच्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवच. भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या डीएसच्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इलेक्ट्रॉनिक वजन काटा घेताना खूप प्रश्न पडले. तो खात्रीशीर मिळणार कुठं? बिघडलाच तर दुरुस्त कोण करणार? नंतर खूप प्रॉब्लेम येतात. तो आम्ही महाराष्ट्रभर शोधलो, अशी स्थिर सेवा मिळतच नव्हती. ग्राहकांच्या तक्रारी यायच्या मग. पण आता तक्रारीला जागाच नाही. आता आम्हाला मिळालेत इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यामध्ये सेल्स आणि सर्व्हिसचा प्रदीर्घ अनुभव असणारे युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम. ISO ISI मानांकित फिनिक्स आणि कॉन्टेक्टचे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे अधिकृत डीलर. युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम. खात्रीशीर ब्रँड, खात्रीशीर सेवा देणारे तज्ञ टेक्निशियन्स. ज्वेलरी, किराणा, हार्डवेअर, स्वीट मार्ट, जिम, शाळा, हॉस्पिटल, लॅबोरेटरी, कारखान्यांसाठीचे मायक्रो बॅलन्स पासून वे ब्रिज पर्यंत 0.1 mg पासून 100 टनापर्यंतचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे मिळण्याचे एकच ठिकाण युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम. भूपाल टॉवर, फोर्ट कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन. 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा. 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा.
कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य। ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। फोन 0230240770। बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत। आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचे कोणतेही धागेदोरे हाती आले नसल्याचं पुण्याच्या पोलिसांकडून स्पष्ट। डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येविरोधात सर्व पक्षीयांतर्फे उद्या बुधवारी पुणे बंदची हाक। अन्न सुरक्षा विधेयकास अखेर समाजवादी पक्षाचा पाठिंबा, काँग्रेसचा सुटकेचा निश्वास। कालनिर्णय कॅलेंडरचे संस्थापक ज्योती भास्कर जयंत साळगावकर यांचं निधन। कोळसा गैरव्यवहार प्रकरणी संसदेत गदारोळ। छत्तीसगडमध्ये 5 नक्षलवादी जेरबंद। शस्त्रसाठ्याला लागलेल्या आगीमुळेच INS सिंधुरक्षक पाणबुडीत स्फोटाची शक्यता, संरक्षण मंत्री AK अँटनी यांची संसदेत माहिती। आता पाहूयात इतर काही बातम्या। निसर्गानं नटलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावाचं पर्यटन केंद्रात रूपांतर व्हावं, या ठिकाणी औषधी वनस्पती केंद्र, स्पोर्ट्स सेंटर, योगा सेंटर, ऑक्सिजन पार्क व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून 10 कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। कळंबा तलावाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। कळंबा तलाव सुशोभित करून प्रदूषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कळंबा तलावाची पाहणी केली। या प्रसंगी त्यांच्यासोबत सहकार मंत्री तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार PN पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापौर प्रतिभा नाईक नवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, महापालिका आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, कळंब्याचे सरपंच अजय सावेकर उपस्थित होते। तलावाची पाहणी केल्यानंतर झालेल्या समारंभात बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कळंबा तलाव हा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित झालाय। या ठिकाणी उत्तम दर्जाचं पर्यटन केंद्र व्हावं, याकरता शासनाकडून भरघोस निधी मंजूर केल्याचं सांगितलं। 10 कोटी रुपये कळंबा तलावाच्या मजबूतीकरणासाठी मंजूर केले जाते। बॅडमिंटन खेळायला खूप मोठ्या प्रमाणात चांगले दिवस आले पाहिजे। बॅडमिंटन लीग नवीन सुरू झालेली आहे। ग्रामीण भागाच्या मुलांना या वैयक्तिक खेळामध्ये वाव मिळेल तर आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचता याकरता थोड्या सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे। 2 कवर्ड बॅडमिंटन कोर्ट्स सरासरी 1 कोटी रुपये खर्चाचे, हेही मागणी केले, तेही मंजूर केले जाते असं एकूण 10 कोटी रुपये। कोल्हापुरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी 2 कोटी रुपये खर्चून 2 बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात येणार आहेत। तसंच जिल्हा क्रीडा संकुलही लवकरच सुरू करण्यात येईल, असं मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितलं। या प्रसंगी नगरसेवक आणि कळंब्याचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबईत बैठक घेण्यात आली। या बैठकीत संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। मागण्या मान्य झाल्यानं बुधवारपासून महसूल कर्मचाऱ्यांचं काम पुन्हा सुरू होणार आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू केलं होतं। मागण्या मान्य झाल्या नसल्यानं राज्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी गेल्या 5 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केलं होतं। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आज मुंबई इथं बैठक घेतली। या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्या कॅबिनेट समोर ठेवण्यात आल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला। शालेय विद्यार्थ्यांना चांगलं आणि दर्जेदार मध्यान्ह भोजन देण्यासाठी तामिळनाडू इथल्या व्यवस्थेप्रमाणे सक्षम यंत्रणा निर्माण करावी। 50% महागाई भत्ता शिक्षकांच्या मूळ वेतनात समाविष्ट करावा। 7व्या वेतन आयोगाची स्थापना करावी। या आणि अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं 21 ऑक्टोबरला दिल्ली इथं आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली।
कुपोषण आणि गरिबी लक्षात घेता सक्षम मनुष्यबळ टिकवण्यासाठी मुलांना मध्यान्ह भोजन देणं गरजेचं आहे असं प्रभाकर आरडे यांनी सांगितलं. मात्र विद्यार्थ्यांना चांगलं आणि दर्जेदार भोजन देण्यासाठी तामिळनाडू इथल्या व्यवस्थेप्रमाणे सक्षम यंत्रणा निर्माण करावी यासह अन्य सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करून त्यांना केवळ अध्यापनाचंच काम देण्यात यावं अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं करण्यात आल्याचं आरडे यांनी नमूद केलंय. 50% महागाई भत्ता शिक्षकांच्या मूळ वेतनात समाविष्ट करावा, 7व्या वेतन आयोगाची स्थापना करावी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% खर्च केंद्रानं तर राज्यानं त्यांच्या अंदाजपत्रकाच्या 30% खर्च शिक्षणावर करावा, शिक्षकांची रिक्त पदं तातडीनं भरावीत यासह अन्य मागण्यांसाठी 21 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं निदर्शनं आणि आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. पत्रकार परिषदेला मधुकर मुसळे, उत्तम गुरव, राजीव परीख, युवराज पाटील, रवींद्र बोडके, बंडोपंत किरुळकर आदी उपस्थित होते. भारतीय रुपयाची घसरण आणि त्यानं डॉलरच्या तुलनेत निच्चांक गाठणं ही आता रोजची बाब बनली आहे. आज सकाळच्या सत्रात रुपयाची पातळी प्रति डॉलर 64 रुपये 13 पैसे इतकी विक्रमी निच्चांकावर आली. त्यानंतर अर्थ खात्याच्या निर्देशानुसार रिझर्व्ह बँकेनं डॉलरची विक्री करून रुपयाला मजबूती दिली. रुपयाची घसरण रोखण्यासाठी केंद्र शासनानं अनेक वस्तूंच्या आयातीवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वच आकाराच्या LED, LCD स्क्रीनवर आयात कर लागू केलाय, तर येत्या काही दिवसात स्मार्टफोन, कॉम्प्युटर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही कर लादला जाणार आहे. चलनाचं मूल्य आणि देशाची प्रतिष्ठा हे जवळपास एकाच मापात मोजली जाते. भारतीय रुपयानं जवळपास 64 रुपयाचा तळ पाहिला आणि 63.5 रुपयावरती तो आज आलेला दिसतो. प्रामुख्याने याच्या पाठीमागं कारण काय घडलं असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडणं सहज शक्य आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरती वित्तीय संस्थागत गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आणि त्याच्यामुळे शुक्रवारी इंडेक्स किंवा बाजाराचा सेन्सेक्स हा 750 अंकांनी घसरलेला दिसतो. इतकंच नव्हे तर तो सोमवारी सावरण्याच्या ऐवजी आणखीन घसरला आणि मंगळवारी आज देखील तो घसरलेला दिसतो. मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय संस्थांनी आपल्या देशातील गुंतवणूक काढून घेतली आणि पर्यायाने त्याचं डॉलरमध्ये रूपांतर करण्यासाठी डॉलरची मागणी वाढवली आणि याच्यातून डॉलर हा अधिकाधिक बळकट झाला. पर्यायाने आमचा रुपया हा कमकुवत होत गेलेला दिसतो. डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाची घसरण ही नित्याची बाब झालेली आहे. ते रोज नवनवे निच्चांक गाठत असल्यानं त्याचा तळ नेमका कितोपर्यंत खाली जाईल याचा अंदाज अर्थतज्ञांनाही बांधता येत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये रुपया घसरतो म्हणजे नेमकं काय होतं याबाबत सर्वसामान्यांना फारशी माहितीच नाही. त्याची माहिती जाणून घेऊया बी न्यूजमध्ये बुधवारपासून गडगडता रुपया या विशेष वृत्तमालिकेअंतर्गत. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह अमोल माळी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे नागरिकांना गणेशोत्सव संपेपर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन यंदा दिलबहार तालीम मंडळानं सार्वजनिक रस्त्याऐवजी मोकळ्या जागेत गणेश प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या स्तुत्य निर्णयाचं पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वागत केलंय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. विशेषतः अत्यवस्थ रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेताना रुग्णवाहिकांना या मंडपाचा खरा फटका बसतो. याचबरोबर मंडळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही घरात जाताना जवळच्या रस्त्याऐवजी लांबून वळसा घालून जावं लागतं. नागरिकांच्या या सर्व अडचणी टाळण्यासाठी दिलबहार तालीम मंडळानं यंदा तालमीसमोरील मुख्य रस्त्याऐवजी मोकळ्या जागेत गणेश प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतलाय. 125 वर्षाहून अधिक काळाची सामाजिक विधायक उपक्रमाची परंपरा असणाऱ्या या मंडळाच्या स्तुत्य निर्णयाचं पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वागत केलंय. कोणत्याही आदर्शाची सुरुवात स्वतःपासून करावी असं नेहमी म्हटलं जातं. दिलबहार तालीम मंडळाच्या या आदर्शाचं अनुकरण जिल्ह्यातील अन्य मंडळांनी सुद्धा करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक जाधव यांनी केलं आहे. कोल्हापूर शहरातील रस्ते छोटे आहेत आणि त्या रस्त्यावरती जर गणेश मंडळांचे मंडप टाकले तर त्या ठिकाणी वाहतुकीला प्रचंड प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. जुन्या शहरामध्ये रस्ते रुंदी वाढू शकत नाही आणि म्हणून मंडळांना माझं आवाहन आहे की ज्या ठिकाणी आपण मंडप टाकता त्या ठिकाणी वाहतुकीचा विचार करून छोट्यात छोटा मंडप कसा टाकता येईल याचा निश्चितपणे त्यांनी सकारात्मक विचार करावा. पोलीस अधीक्षक जाधव यांनी या निर्णयाबद्दल दिलबहार तालीम मंडळाचे अध्यक्ष पद्माकर कापसे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. यावेळी संजय ढमकले, विनायक माने, प्रशांत माने, दत्ताजी गोते, बापूराव चौगले उपस्थित होते. इचलकरंजी नगरपालिकेनं पाणीपट्टीत केलेली वाढ त्वरित रद्द करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. वाढीव पाणीपट्टी रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
इचलकरंजी नगरपालिकेनं मालमत्ता धारकांना घरफाळ्याच्या नोटिसा बजावल्या असून त्यामध्ये पाणीपट्टीत दुपटीनं वाढ केली आहे. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असतानाही दुप्पट दरानं पाणीपट्टीच्या नोटिसा आल्यानं मिळकतधारकातून असंतोष व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वाढीव पाणीपट्टी त्वरित रद्द करावी या मागणीसाठी नगरपालिकेसमोर प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष विलास रानडे, धोंडीराम जावळे यांच्यासह शिष्टमंडळानं नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं. पाणीपुरवठा सभापती अब्राहम आवळे आणि जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी समाधानकारक उत्तरं दिली नसल्यानं आंदोलकांनी त्यांना धारेवर धरलं. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी ही बाब धोरणात्मक असल्यानं त्यावर सभागृहात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. आंदोलनात नगरसेवक मदन झोरे, पांडुरंग म्हातुगडे, सुरेश माने, राहुल निमणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुविख्यात गुंड भरत हरिबाग कांबळे उर्फ त्यागी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंडगिरी आणि वर्चस्ववादातून 8 दिवसांपूर्वी गुंड भरत त्यागी याची भर दुपारी जयसिंगपूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि जयसिंगपूर पोलिसांनी संयुक्तरित्या तपास मोहीम राबवून 5 जणांना अटक केली आहे. संदीप प्रकाश गायकवाड, प्रकाश सुरेश उकिरडे, विजय सीताराम जाधव, इस्माईल मलिक मुजावर, आदम मलिक हुंडेकर अशी या 5 आरोपींची नावं आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज या आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता या सर्वांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हत्येचा मुख्य सूत्रधार जावेद फरारीच आहे. धान्यापासून दानापर्यंत, विद्येपासून संगीतापर्यंत, महिलांपासून तरुणांपर्यंत असं सर्वव्यापी काम करणाऱ्या धनंजय महाडिक यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकरराव चव्हाण यांनी केलं. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं पुष्पनगर विद्यामंदिरात वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कोणतीही सत्ता नसताना धनंजय महाडिक यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांची मोठी फौज उभारली असून विधायक कामांची दृष्टी असलेल्या युवकांनी ग्रामीण भागात आपले पाय घट्ट रोवले आहेत. पुष्पनगर इथं अमर चव्हाण आणि अविनाश चव्हाण यांनी सामाजिक कामांबरोबरच युवा शक्तीच्या माध्यमातून वह्या वितरणाचा उपक्रम राबवला. विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकरराव चव्हाण, राजेंद्र देसाई, ME सुतार, राजेंद्र गुरव यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी राजेंद्र देसाई, मुख्याध्यापक सीताराम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला युवा शक्तीचे अविनाश चव्हाण, गंगाराम ईर, बबन वळिवडे, संजय लोखंडे, सुनील देवाळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एखाद्या घटनेची माहिती ग्रामस्थांना तातडीनं मिळावी यासाठी शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी ग्रामपंचायतीनं SMS द्वारे माहिती प्रसारित करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे पूर, ग्रामसभा, वृक्षलागवड, पाणी प्रदूषण तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती देता येते. SMS प्रणालीचा वापर करणारी नरसिंहवाडी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. ही प्रणाली राज्यभर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे. शासनाच्या विविध योजना, घरफाळा, विविध कर तसंच महापूर, साथीचे आजार याबाबत ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळावी म्हणून शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी ग्रामपंचायतीनं SMS प्रणाली सुरू केली आहे. ग्रामपंचायतीनं ग्रामसभा, वृक्ष लागवड, रोजगार हमी योजना, पाणी प्रदूषणाची खबरदारी तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती SMS द्वारे गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रमुखाच्या मोबाईलवर दिली आहे. तसंच पुराची पाणी पातळी, आरोग्याची माहिती SMS द्वारे ग्रामस्थांसह पूर नियंत्रण कक्ष, शासकीय अधिकारी, पत्रकार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना देण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक फायदे झाल्याचं उपसरपंच अशोक पुजारी यांनी सांगितलं. या SMS प्रणालीमुळे अनेक फायदे आहेत. विशेष करून आपत्ती व्यवस्थापन, ग्रामसभेचं नियोजन, वृक्ष लागवड किंवा इतर संबंधित सूचना देणे यासाठी अतिशय जलद नागरिकांच्यापर्यंत पोहोचणे याद्वारे शक्य होत आहे. सदर योजना ही सर्वप्रथम आम्ही राबवली. आता सध्या शासनाचा याबाबत राबवण्यासंबंधी निर्णय झालेला आहे. तर ही योजना जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये राबवून हा आदर्श सर्वत्र महाराष्ट्रात पोहोचवावा या कामी ग्रामसेवक राजेंद्र भोपळे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी झाला आहे. या SMS प्रणालीचा वापर लवकरच राज्यभर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने SMS प्रणालीचा वापर करून खऱ्या अर्थाने ग्रामस्थांमध्ये जागृती आणण्याचे काम केलं आहे. राज्य शासनाने या प्रणालीचा वापर संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय घेतल्याने ही बाब नरसिंहवाडी ग्रामपंचायतीसाठी निश्चितच
अभिमानास्पद आहे. बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश सुतार. कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकावर अज्ञात महिलेनं आपली 3 वर्ष वयाची मुलगी सोडून पलायन केलंय. सलोनी असं या मुलीचं नाव असून तिची शाहूपुरी पोलिसांनी कोल्हापूर चाइल्ड लाईन या संस्थेत रवानगी केली आहे. मध्यवर्ती एसटी बस स्थानकावर आज दुपारी पोलिसांना सलोनी नावाच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या आईनं सोडून देऊन पलायन केल्याचं आढळून आलं. शाहूपुरी पोलिसांनी सुमारे 2 तास या मुलीच्या पालकांची वाट पाहिली, पण तिचे कोणीही नातेवाईक न आल्यानं तिची रवानगी कोल्हापूर चाइल्ड लाईन या संस्थेत केली आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव आणि कृष्णान चोथे यांनी केली आहे. या मुलीच्या पालकांनी रमणमळा हेड पोस्ट ऑफिस नजीकच्या कोल्हापूर चाइल्ड लाईन या संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे. वस्त्र उद्योगातील संशोधन आणि निर्यातक्षम उत्पादन या कामगिरीमुळे सुलतानपुरे टेक्सटाईलला राज्यस्तरीय मासिया अवॉर्ड मिळाला आहे. भविष्यात टेक्निकल टेक्सटाईल या प्रकाराकडे अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती सुलतानपुरे टेक्सटाईलचे प्रमुख गजाननराव सुलतानपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असून येथील उद्योजकांनी वेळोवेळी आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गेली 40 वर्ष वस्त्रोद्योगाचा अनुभव असलेल्या गजानन सुलतानपुरे यांनीही बदलत्या काळानुसार व्यवसायात अनेक बदल केले. सुलतानपुरे टेक्सटाईलच्या माध्यमातून त्यांनी टेक्निकल टेक्सटाईल या प्रकारात लक्ष केंद्रित केलं आहे. त्यातून देश विदेशातील वैद्यकीय व्यवसाय आणि निरनिराळ्या औद्योगिक विभागांना लागणारं कापड उत्पादन करून गेल्या 3 वर्षात 12 कोटी रुपयांची निर्यात केली आहे. वस्त्रोद्योगातील या योगदानाबद्दल नुकताच त्यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर तसंच IBN लोकमन यांच्या संयुक्त विद्यमानं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय मासिया अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सुलतानपुरे यांनी साध्या यंत्रमागापासून ते सध्याच्या आधुनिक यंत्रमागापर्यंतचा प्रवास सांगितला. सायझिंग, विविंग, प्रोसेसिंग या सर्व प्रक्रिया सुलतानपुरे टेक्सटाईलद्वारे होत असून स्वतःची प्रयोगशाळाही आहे. त्यामुळे संशोधन करून निर्यातक्षम उत्पादन घेतलं जातं. या सर्व प्रक्रियेत दलाल अगर मध्यस्थ न ठेवता स्वतःचं मार्केटिंग नेटवर्कही निर्माण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी तुषार सुलतानपुरे उपस्थित होते. आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत संचालक मंडळांचा मनमानी कारभार सुरू आहे. तसंच जमीन खरेदी, नोकर भरती, कर्ज वितरणात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप आजरा बँक बचाव समितीचे आदमसाहेब पठाण आणि मोहन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा 32 शाखांद्वारे कार्यविस्तार झालाय, पण मल्टीस्टेटकडे घोडदौड करणाऱ्या या बँकेत सध्या अनेक आर्थिक घोटाळे होत असल्याचा आरोप आदमसाहेब पठाण आणि मोहन देशपांडे यांनी केला. नोकर भरती, जागा खरेदी, शाखांची अंतर्गत सजावट, कर्ज मंजुरीसाठी कमिशन या मार्गाने कोट्यवधींची लूट होत असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं. मुंबईमध्ये सुरू केलेल्या शाखांमध्ये कामकाज होत नसून सभासदांच्या हिताविरोधात निर्णय घेतले जात असल्याचं पठाण यांनी सांगितलं. या विरोधात बँक बचाव समिती स्थापन करून लढा उभारणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान आजरा बँकेच्या संचालकांनी मात्र हे आक्षेप प्रसिद्धी पत्रकाद्वारे फेटाळले आहेत. पठाण यांनी बँकेविरुद्ध तक्रारी करूनही त्यात यश आलं नसल्यानं नैराश्यपोटी आक्षेप करत असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. जागा खरेदी व्यवहार, आयकर भरणा, मुंबईतील शाखेतील व्यवहार RBIच्या नियमानुसार सुरू असल्याचंही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय. शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्राध्यापकांच्या कामांमध्ये अडवणुकीचं धोरण घेतलं आहे. त्यांच्या दिरंगाईमुळे प्राध्यापकांचं नुकसान होत आहे. मात्र सुटा संघटना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुटा संघटनेचे ज्येष्ठ नेते बाबा पाटील यांनी दिला. राजाराम कॉलेज आवारातील शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर सुटा संघटनेच्या वतीनं सोमवारी निदर्शनं करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राजाराम कॉलेज आवारातील शिक्षण सहसंचालक कार्यालयामध्ये मनमानी आणि नियमबाह्य कारभार सुरू आहे. या विरोधात सुटा संघटनेनं आंदोलन पुकारलं आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. शिक्षण सहसंचालिका डॉक्टर विद्युलता निळेकर आणि कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्यामुळे प्राध्यापकांच्या कामांमध्ये दिरंगाई होत आहे. प्राध्यापकांची विविध प्रकरणं या विभागाकडे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र आश्वासनांपलीकडे इथं काहीच होत नाही. प्राध्यापकांची पिळवणूक थांबली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे ज्येष्ठ नेते बाबा पाटील यांनी यावेळी दिला. या आंदोलनात सुटाचे प्रमुख कार्यवाह RH पाटील, अध्यक्ष NK मुल्ला, उपाध्यक्ष DR खटके, शिवाजी गायकवाड, RR गायकवाड, सहकार्यवाह रघुनाथ ढमकले यांच्यासह सदस्य सहभागी झाले होते.
कोल्हापूर शहरातील गणेश मंडळांमध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे बनवण्याची परंपरा वाढीस लागावी आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून विधायक उपक्रम वाढीस लागावेत याकरता नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं गणराया अवॉर्ड 2012 ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेला शहरातील गणेशोत्सव मंडळांचा उदंड प्रतिसाद लाभला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार 25 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष RK पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा हेतू समाज प्रबोधन आणि संघटन असाच होता। अलीकडच्या काळात सार्वजनिक उत्सवांमध्ये होत असलेले गैरप्रकार टाळण्यासाठी आणि समाज प्रबोधनाची परंपरा मंडळांकडून पुन्हा जोमानं सुरू राहावी याकरता राष्ट्रवादी पार्टी आणि नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं गणराया अवॉर्ड ही स्पर्धा सुरू करण्यात आली। मागील वर्षी प्रथमच या स्पर्धेचं आयोजन केलं असूनही स्पर्धेला मंडळांचा उदंड प्रतिसाद लाभला। सजीव देखावा, तांत्रिक देखावा, उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट सजावट, शिस्तबद्ध मिरवणूक अशा विभागात जवळपास 200हून अधिक गणेश मंडळ सहभागी झाली होती। या मंडळांचं परीक्षण करून त्याचा निकाल बनवण्यात आला आहे। यामध्ये विजेते ठरलेल्या मंडळांना रविवारी 25 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात बक्षीस वितरण केलं जाणार आहे। सजीव आणि तांत्रिक अशा दोन्ही विभागासाठी अनुक्रमे 51,000, 21,000 आणि 15,000 रुपयांची रोख पारितोषिकं आणि गौरव चिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत। याशिवाय अनेक उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात येणार आहेत। या समारंभाला नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख, महापौर, आयुक्त यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असं RK पवार यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील महाडेश्वर, TB पाटील, निरंजन कदम, शहराध्यक्षा जाहिदा मुजावर, स्थायी समिती सभापती रमेश पवार, नगरसेवक राजेश लाटकर उपस्थित होते। नव्यानं स्थापन झालेल्या राजर्षी कला क्रीडा सेवा विचार मंचच्या वतीनं शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, कृषी, सामाजिक, शांतता, उद्योग व्यवसाय, कामगार आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजितसिंह घाडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव मंचच्या मंगळवार पेठीतल्या कार्यालयात पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलंय। पत्रकार परिषदेला प्राध्यापक धनंजय पाटील, अबुबकर मुल्ला, राहुल पवार उपस्थित होते। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 69व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं सद्भावना दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सद्भावना दौडला प्रारंभ झाला। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही सद्भावना दौड दिंडनेरलीकडे रवाना झाली। सद्भावना रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं दरवर्षी दसरा चौक ते दिंडनेरली सद्भावना दौडचं आयोजन केलं जातं। यावर्षी काँग्रेसच्या वतीनं सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहाजी महाविद्यालयामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून सद्भावना दौडला प्रारंभ झाला। यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार महादेवराव महाडिक, सारे पाटील, माजी आमदार PN पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। दसरा चौक इथं राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर उघड्या जीपमधून ही सवाद्य रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडनेरली इथल्या राजीवजी सूतगिरणीकडे रवाना झाली। रॅलीमध्ये शाळकरी मुलं, युवक, महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। त्याचबरोबर महापौर प्रतिभा नाईकनवरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, माजी आमदार बजरंग देसाई, प्रकाश आवाडे, दिनकरराव जाधव, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, विश्वासराव पाटील, सुरेश पाटील आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूया। कागल सांगाव रोडवर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांकडून लंपास। रंकाळा प्रदूषण प्रश्नी शिवाजी पेठेतील नागरिक दबाव गट निर्माण करणार। या आणि आणखी काही बातम्यांचा भेटूयात बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच। गोकुळ अष्टमी गोपाळ काला घेऊनी श्रावण आला, शुद्ध सात्विक उपासनेनं भारलेला श्रावण आला। हॉटेल सारथीचा श्रावण खाद्य महोत्सव खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 10 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर। खास श्रावणी उपवासाचे पदार्थ, श्रावणी थाळी आणि श्रावण स्पेशल डिशेस,
प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज, कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज, पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस.
परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. भाई साहब, आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती नहीं है. वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. HP चाय. जब दिल चाहे चाय. HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय. HP चाय. जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन
94 220 46 580 96 73 54 50 50. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कागलसांगाव रोडवर महिलेचं 6 तोळे सोनं धूम स्टाईलनं लांबवलं. नवोदय विद्यालयासमोर आज दुपारी ही घटना घडली. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. राशिवडी येथील प्रसाद पाटील पत्नी अनुजाच्या माहेरी रेंदाळ इथं गेले होते. दुपारी 1:30 वाजता मोटरसायकलवरून ते रेंदाळहून कागलकडे येण्यास निघाले. त्यांनी नवोदय विद्यालय आल्यानंतर आपल्या गाडीचा वेग कमी केला. यावेळी त्यांच्या मागून पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी पत्नी अनुजा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण आणि लक्ष्मीहार हिसकावून घेतला आणि ते दोघेजण कागलच्या दिशेने पळून गेले. चोरट्यांनी अनुजा पाटील यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले, पण गंठणचा काही भाग आणि लक्ष्मीहाराचा काही भाग पाटील यांच्याकडेच राहिला. 6 तोळे सोनं चोरट्यांनी लांबवल्याची फिर्याद पाटील यांनी पोलिसात दिली आहे. रांगोळी इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कोणी घेऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचं निवेदन ग्रामस्थांनी इचलकरंजी बार असोसिएशनला दिलं आहे. दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मोहसिन मुल्लानी याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं हलवण्यात आलं. इचलकरंजी नजीक रांगोळी इथं 16 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी मोहसिन मुल्लानी याच्या घरावर जमावानं हल्ला करून प्रापंचिक साहित्याचं नुकसान केलं होतं. तसंच मोहसिन यालाही जबर मारहाण केली होती. त्याच्यावर IGM रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं हलवण्यात आलं आहे. दरम्यान ग्रामस्थांनी गुन्ह्यातील आरोपींचं कोणीही वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी केली आहे. मागणीचं निवेदन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गजबी, DG पाटील, नंदू नेर्लेकर आदींना दिलं. शिष्टमंडळात रांगोळीचे उपसरपंच प्रवीणकुमार शेट्टी, सुनील काटकर, बापू मुल्लाणी, संतोष कमते यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थांचा समावेश होता. कोल्हापूर शहरात बलात्कार, अपहरण अशा घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं शहरातील परप्रांतीयांच्या नोंदी ठेवून त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. कोल्हापूर शहरामध्ये बलात्कार, अपहरण, खून या घटनांबरोबरच चोऱ्या, दरोडे, जुगार यासारख्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं शहरात असणाऱ्या परप्रांतीयांच्या नोंदी ठेवून त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. परप्रांतीयांना मिळालेल्या रेशन कार्डाची तपासणी करावी, त्यांना बोगस रेशन कार्ड देणाऱ्या पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या आणि अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी रामभाऊ चव्हाण, शैलजा पाटील, ओंकार सुतार, सुशील लोहार, अजय कदम, संतोष पवार, सुरेश जरग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गारगोटी बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या चोऱ्यांचा तपास पोलिसांनी तातडीनं करावा या मागणीचं निवेदन व्यापारी संघाच्या वतीनं भुदरगडच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं. गारगोटी बाजारपेठेत वारंवार चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये पाकिट मारणे, मोबाईल चोरणे, गंठण लांबवणे असे प्रकार सतत घडत आहेत. 15 ऑगस्ट रोजी आर्या ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे. या चोरीला आळा घालावा यासाठी व्यापाऱ्यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात धडक दिली. पोलिसांकडून चोरीचा योग्य तपास होत नसल्याबद्दल व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक RS पवार यांना देण्यात आलं. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे, रमेश कारेकर, सुरेश सूर्यवंशी, जितेंद्र सदलगे, संजय भालणकर, उपसरपंच सयाजी शिंदे, अरुण शिंदे, हंबीरराव देसाई यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. प्रकाश यादव कुटुंबियांच्या वतीनं बालकल्याण संकुल इथल्या मुलांसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. शैक्षणिक साहित्य, धान्य यासह गरजू साहित्यांची भेट यादव कुटुंबियांनी या मुलांना दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. प्रकाश यादव, तेजमय राजे खर्डेकर, सुजाता यादव यांच्या उपस्थितीत हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं. यावेळी गौरव यादव, सिद्धार्थ यादव, योगेश दंडवते, संतोष येडाळे, ऐश्वर्या यादव आदी उपस्थित होते.
4थी आणि 7वी स्कॉलरशिपपासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी उदरगड सारख्या ग्रामीण भागाची कामगिरी ही कौतुकास्पद आहे, असं मत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक व्ही पायमल यांनी व्यक्त केलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजीतील स्नेहबंध स्पर्धा परीक्षा केंद्र आणि DKTEच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचं उद्घाटन कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक व्ही पायमल यांच्या हस्ते झालं. प्रारंभी स्नेहबंधचे कार्यवाहक संजय कुलकर्णी, इचलकरंजी हायस्कूलचे मुख्याध्यापक TB टारे, पुण्याच्या नरसोजी वाडिया कॉलेजचे प्रज्ञाशोध परीक्षा विभागाचे GC कुलकर्णी आणि DKTEच्या मानद सचिव सपना आवाडे यांनी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केलं. व्ही पायमल यांनी प्रज्ञावंत विद्यार्थी ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची मक्तेदारी शहरे आणि प्रस्थापितांपुरती मर्यादित नसून ती खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्येही प्रतीत होत आहे असं सांगितलं. कार्यशाळेला अशोक केसरकर, प्राध्यापक अशोक दास यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी चांदीचे मोदक आणि इचलकरंजीतील काजवे इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेल्या चोरीचे 3 मोबाईल असा सुमारे 40,000 रुपयांचा ऐवज चोरट्याकडून हस्तगत केला आहे. या प्रकरणी बबलू उर्फ ऋषिकेश शांताराम मेहतर आणि त्याचा साथीदार सागर सुभाष लाखे याला पोलिसांनी अटक केली आहे. इचलकरंजी इथं मुख्य मार्गावरील काजवे इलेक्ट्रॉनिक्समध्ये चोरीची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांनी सांगलीच्या ऋषिकेश मेहतर याच्यावर संशय व्यक्त केला होता. आज तो सहकार नगर इथं राहणाऱ्या दत्तात्रय नारायण पागडे यांच्याकडे येणार असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे तो सहकार नगर बसस्थानकावर उतरला असता हवालदार उदय पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता काजवे इलेक्ट्रॉनिक्स इथून 3 कार्बन कंपनीचे 16,500 रुपये किमतीचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसंच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अनिल शांतीलाल गुंडेशा यांच्या कोल्हापूर इथल्या गुजरी पेठेतील सोन्याच्या दुकानातून 21,300 रुपये किमतीचे 116 चांदीचे मोदक चोरल्याचं त्यांना सांगितलं. पोलिसांनी 3 मोबाईलसह चांदीचे मोदक जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली उदय पाटील, जगन्नाथ पाटील, पांडू पाटील, SI मूर्ती, बाळासो कोळी आदींनी कारवाईत सहभाग घेतला. 19 वर्षाखालील मुलींच्या शालेय फुटबॉल स्पर्धेत कणेरीच्या काडसिद्धेश्वर हायस्कूलनं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात त्यांनी टायब्रेकरवर गडिंग्लजच्या जागृती ज्युनियर कॉलेजचा 2-1 असा पराभव केला. काडसिद्धेश्वरकडून पूनम मिठारी आणि सोनाली पाटील यांनी गोल नोंदवले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात संजीवन विद्यानिकेतन विरुद्ध DC नरके यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर DC नरके हायस्कूलच्या संघानं 2-1 अशा गोल फरकानं तो जिंकला. रंकाळा प्रदूषणासंदर्भात शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाच्या वतीनं बैठक घेण्यात आली. प्रदूषण प्रश्नी महापालिकेच्या विरोधात आंदोलनं आणि मोर्चा काढून दबाव आणण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. रंकाळ्याच्या दुर्गंधीमुळे त्रासलेल्या शिवाजी पेठेतील नागरिकांच्या मनात महापालिकेच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असतानाही महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी तसंच लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नाहीयेत. त्यामुळेच रंकाळ्यावर ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप रंकाळा बचाव समितीच्या वतीनं आयोजित बैठकीत करण्यात आला. रंकाळ्यासाठी आलेला निधी कोणत्या कारणासाठी खर्च झाला याचा हिशोब द्यावा अशी मागणी शरद तांबट यांनी केली आहे. भ्रष्टाचारामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचं अशोक देसाई यांनी सांगितलं. तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रंकाळ्याचं मूळ दुखणं आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं अशोक देसाई आणि RD पाटील यांनी सांगितलं. रंकाळा प्रदूषण प्रश्नी महापालिकेवर आंदोलनं आणि मोर्चा काढून दबाव आणण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आलाय. यावेळी माजी नगरसेवक अजित राऊत, सुजय पोद्दार यांच्यासह राजे संभाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या. परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याची महाराष्ट्राला खंत. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम उभे. दिंडेर्लीच्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. निवडणुकीचे वेध लागल्याचे संकेत. बहीण भावांचं नातं जपणारा रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहानं साजरा.
आणि निष्पाप वासरं आणि रेडकू कत्तलखान्यात नेणाऱ्या हौदा रिक्षाला चंद्रेनजीक अपघात, संतप्त जमावाकडून एकाला मारहाण तर दोघे पळून जाण्यात यशस्वी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.